आज मी तुमच्या समोर घेऊन आले एका अशा घटनेची माहिती जी संपूर्ण ऑस्ट्रेलिया आणि जगाला हादरवून गेली. 14 डिसेंबर 2025 मध्ये म्हणजेच काल रविवारच्या दिवशी सिडनीच्या प्रसिद्ध बोंडी बीचवर एक भयंकर घटना घडली. 12 निर्दोष लोकांनी आपले प्राण गमावले, 29 जण जखमी झाले आणि एक संपूर्ण राष्ट्र शॉकमध्ये गेला. तर आज मी तुम्हाला या घटनेची संपूर्ण माहिती देणार आहे. काय घडलं, कसं घडलं आणि कोण आहेत यामागचे खलनायक. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. सिडनी ऑस्ट्रेलियाचं सर्वात मोठं शहर आणि बोंडी बीच हा जगप्रसिद्ध बीच जिथे रोज हजारो लोक येतात, समुद्राचा आनंद घेतात. पण काल 14 डिसेंबर 2025 रोजी या सुंदर बीचवर एक भयानक घटना घडली. काल हनुक्काचा पहिला दिवस होता. ज्यू समुदायाचा एक पवित्र सण हानुका बाय द सी या नावाने खाबाड संस्थेने एक सामुदायिक कार्यक्रम आयोजित केला होता. कुटुंब, मुलं, आजी आजोबा सगळेजण आले होते सेलिब्रेट करायला. पण कोणाला माहित होतं की हा आनंदाचा दिवस बदलणार आहे एका भयानक दुःखाच्या स्वप्नात. संध्याकाळची वेळ, कार्यक्रम चालू होता आणि अचानक 2 दहशतवाद्यांनी पूर्ण तयारीने हेवेली आर्म होऊन इनडिस्क्रिमिनेट फायरिंग सुरू केली. त्यांच्याकडे एक पंप ॲक्शन शॉटगन, एक बोल्ट ॲक्शन रायफल, ज्यांच्यावर रेड डॉट साईट होतं आणि त्यांच्या गाडीत एक्सप्लोजिव्ह डिव्हाइस होते. हे कोणी साधे क्रिमिनल नव्हते, हे होते ट्रेन टेररिस्ट ज्यांनी संपूर्ण प्लॅनिंग केली होती. गोळ्यांचे आवाज, रडण्याचे आवाज, धावपळ, गोंधळ, एक कम्प्लीट 12 लोकांनी आपले प्राण गमावले, 29 लोक जखमी झाले. त्यात 2 पोलीस ऑफिसर्स पण होते. त्या सर्व निर्दोष जीवांना आणि त्यांच्या कुटुंबियांना आपली शोक संवेदना. NSW पोलिसांनी तत्परतेने प्रतिसाद दिला. एका अटॅकरला न्यूट्रलाइज करण्यात आलं, त्याला गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. दुसरा अटॅकर गंभीर जखमी झाला आणि त्याला ताब्यात घेतलं. पण इथे होता एक खरा नायक, एक सामान्य नागरिक ज्याचं नाव अजून पब्लिकली सांगितलं गेलं नाहीये. त्याने अप्रतिम धैर्य दाखवलं. त्या व्यक्तीने स्वतःच्या जीवाचा धोका पत्करून एका अटॅकरला फिजिकली कन्फ्रंट केलं आणि त्याचं वेपन हिसकावून घेतलं. NSW यांनी त्याला ट्रू हिरो असं म्हटलं आणि त्याच्या या ब्रेवरीमुळे अनेक जीव वाचले. हे आहे ऑस्ट्रेलियन स्पिरिट. धोक्याच्या वेळी एकमेकांसाठी उभं राहणं. आता येतो महत्वाचा प्रश्न की हा हल्ला का केला गेला. NSW यांनी स्पष्टपणे सांगितले की हा हल्ला सिडनीच्या ज्यू समुदायाला टार्गेट करण्यासाठी डिझाईन केला होता. प्राईम मिनिस्टर यांनी याचं वर्णन केलं अन ॲक्ट ऑफ एव्हिल म्हणून. हा एक टार्गेटेड हेट क्राईम होता. एक विशिष्ट कम्युनिटीला त्यांच्या धार्मिक सणाच्या दिवशी टार्गेटेड अटॅक. पोलिसांनी ऑफिशियली डिक्लेअर केलं आहे की ही एक टेररिस्ट इन्सिडेंट आहे. हा हल्ला किती गंभीर आहे ते समजून घ्यायला कंटेक्स्ट द्यायला हवा. हा ऑस्ट्रेलियन भूमीवर झालेला आतापर्यंतचा सर्वात डेडली टेररिस्ट अटॅक आहे. पूर्वी 1996 मध्ये पोर्ट ऑर्थर मेसेकियनमध्ये झाला होता. इतके अटॅकर्स कोणाच्या इन्स्ट्रक्शनवर काम करत होते, काही टेररिस्ट ऑर्गनायझेशनने रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे का हे पण पाहिले जाते. सिक्युरिटी वाढवली आहे. सिडनीमधील सर्व ज्यूइश कम्युनिटी सेंटर्स बाहेर एक्स्ट्रा सिक्युरिटी लावली आहे. बोंडी बीच एरिया पूर्णपणे सील्ड आहे. हनुक्का सेलिब्रेशन्सच्या सर्व लोकेशनवर हायनेटेड अलर्ट आहे. संपूर्ण ऑस्ट्रेलिया शॉक आणि ग्रीफमध्ये आहे. विविध नेत्यांनी, कम्युनिटीजने हा हल्ला कंडेम केला आहे. या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं. संकटाच्या वेळी एकमेकांना मदत करणं हीच खरी ह्युमॅनिटी आहे. त्या ब्रेव्ह सिटीजनने दाखवलं की एक साधा माणूस पण एक्स्ट्राऑर्डिनरी काम करू शकतो. सुरक्षा यंत्रणांना कॉन्स्टंटली अलर्ट राहणं गरजेचं आहे. थ्रेट्स रिअल आहे आणि त्यांना सिरियसली घ्यायला हवं. अशा प्रसंगी सर्व कम्युनिटीजनी एकत्र यायला हवं. टेररची आयडिओलॉजी आणि डिवाइड करणं आपली स्ट्रेंथ म्हणजे युनायटेड राहणं. तर ही होती आजची भयंकर घटना, बोंडी बीच टेररिस्ट अटॅकची संपूर्ण माहिती. 12 निर्दोष जीव गेले, 29 जखमी आणि एका संपूर्ण महाराष्ट्राचा विश्वास हादरला. पण लक्षात ठेवा, टेरर कधी जिंकू शकत नाही. ह्युमॅनिटी, युनिटी आणि करेज हेच असतात शेवटचे विजेते. सर्व विक्टिम्सना आपल्याकडून शोकांतिका आणि त्या ब्रेव्ह हिरोला आपला सलाम. तुमचे विचार काय आहेत या घटनेबद्दल कमेंट सेक्शन मध्ये नक्की शेअर करा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्टे सेफ, स्टे युनायटेड.
धन्यवाद.